शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा भारतात कधी लागला? पहिला. जेव्हा तुम्ही बारकाईने इतिहास बघाल तर शिवाजी महाराजाचा पहिला पुतळा महाराष्ट्रात उभं होण्यासाठी 248 वर्ष गेली आहेत. मग आता आमचा असा प्रश्न आहे की ज्यांचं शिवाजी महाराजांवर आता प्रेम करण्याचा आव आणणारा एक वर्ग आहे, मग त्या वर्गाला आमचा प्रश्न आहे की मग 248 वर्ष शिवाजी महाराजांच्या महानतेला 250 वर्ष हा महाराष्ट्र विसरला कसा? बरं, जो व्यक्ती ज्यांचा आज मृत्यू होतो त्यांचा प्रभाव आज जास्त असायला पाहिजे, 250 वर्षानंतर जास्त असायला पाहिजे? बरोबर. मग ही 250 वर्ष शिवाजी महाराज होते कुठं? शिवाजी महाराजांना शेवटी शोधलं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. मग आम्हाला प्रश्न पडतो की मग हे शिवाजी महाराजांचे जे वंश म्हणणारा वर्ग होता, या वर्गानं शिवाजी महाराजाच्या रायगडावरच्या समाधीवर जी झाडा झुडपामध्ये जंगलामध्ये कुठंतरी ती कुठं म्हणजे कुठं होते ते वंश? या वंशांनी शिवाजी महाराजाच्या समाधीची देखभाल का केली नाही? आणि जर हे खोटं असेल तर मग शिवाजी महाराजाचा 250 वर्ष का लागले पुतळे बनवायला? बरं, मी हे यासाठी बोलतो की शिवाजी महाराजाचाही अपमान का आहे? कारण शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ती कोथळा बाहेर काढल्याचा फोटो महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकात तो फोटो आहे की नाही? मी ज्या शाळेत शिकलो मलाही तोच इतिहास होता. म्हणजे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे शिवाजी महाराज, शाहिस्ते खानाचे बोटं कापत असतानाचे शिवाजी महाराज, ते मात्र पाठ्यपुस्तकामध्ये दाखवले जातात. आणि महात्मा फुलेवर एक ब्राह्मणाचा लहान पोरगा सावित्रीबाईंना दगड मारतोय, त्याच्यावर आक्षेप, दगड मारणाऱ्यावर आक्षेप, आणि कोथळे बाहेर काढणारे संभाजी राजांचा हाल करून मारलं, ह्याच्यात काही वाद नाही, हे सत्य आहे आणि कोणीही त्याचं समर्थन करणार नाही. मग ते दृश्य काय आहे? इतिहासात घडलेली चूक आहे. औरंगजेबानं चूक केली, आबाजी भटचं ऐकून ती चूक केली, किंवा संभाजी महाराजांचे गद्दार झाले, फितूर झाले, त्या फितुरांची सगळ्यांची नावं पण पुढं आली. कोण आहे रंगनाथ स्वामी, कोण आहे रामचंद्र अमात्य, या सगळ्यांचा इतिहास बाहेर आल्यानंतर सुद्धा दुःख या गोष्टीचं आहे की जे सत्य बाहेर आलं ते लोकांना पचत नाही आहे. लोकांना तेच हवं आहे जे मुस्लिम द्वेषाला किंवा इथल्या बहुजनांच्या महापुरुषांची बदनामी करण्याला जे जे पूरक आहे ते आम्ही स्वीकार करू. म्हणून मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल एवढंच सांगेल की ही एक रणनीतीचा भाग आहे. ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली जाते ना त्यांना बदनाम केलं जातं. म्हणून महापुरुषांच्या बदनामीची एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या सरदार पटेलांनी गांधी हत्येनंतर RSSवर बंदी घालणारा पहिला नेता कोण? सरदार पटेल. सरदार पटेलांनी RSS संघटना बंद केली, बॅन केली, अनेक लोकांना उचलून जेलमध्ये डांबलं. त्या सरदार पटेलवरच आज RSSनं ताबा मारलाय. सरदार पटेलचंच गुणगान भाजपा पूर्ण देशभरात करते. म्हणजे ज्या बुद्धांनी पूर्ण उभं आयुष्य ब्राह्मणवादाच्या, जातीवादाच्या, हिंदुत्वादाच्या, स्वर्गाच्या, नरकाच्या, देवाच्या, धर्माच्या विरोधात ज्या बुद्धांनी रान पेटवलं, त्याच बुद्धाला यांनी विष्णूचा अवतार घोषित केलं. आता हेच प्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सुरू आहे. आता बुद्धांचं नाव काढलं तर त्याच्या अनुषंगाने तो जो BTMC ॲक्ट आहे त्या संदर्भाने सांगा, जो आत्ता सर्वत्र देशभरात आंदोलन सुरू आहे किंवा बाहेरच्या देशातील लोकसुद्धा या ठिकाणी त्या आंदोलनाला पूर्णपणे. मला तुमचा जो मुद्दा आहे, एकतर राहुल सोलापूरकरने ब्राह्मणांच्या मनातली जी खवळलेलं पित्त आहे ते पित्त बाहेर काढलं. त्यांची खूप दांडगी इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकर जर ब्राह्मण जातीत जन्माला आले असते तर त्याची एक त्यांची दांडगी इच्छा आहे. कारण एक जागतिक दर्जाचा एक महापुरुष हा एखाद्या मागास समाजामध्ये जन्माला येतो, तो आमच्या जातीत आला असता, ते आता त्यांना काय उकळ्या फुटत आहेत. म्हणून त्यांनी बोलताना स्पष्ट सांगितलं की वेदानुसार, आता वेदानुसार काय आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे, कारण त्या काही उपनयन विधी झाल्याशिवाय ब्राह्मण बनता येतं का, आता त्याचा आम्ही पण शोध लावतोय. उपनयन विधी
त्यामुळं हे बाबासाहेबांना ब्राह्मण असं, आता बघा हे सामान्य माणूस काय विचार करणार, वेदानुसार बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते. सामान्य माणूस वेद शब्द बाजूला ठेवेल आणि सामान्य माणूस काय म्हणणार, बाबासाहेब ब्राह्मण होते काय. ही जी चालाकी आहे ही अनेक ठिकाणी बाबासाहेबांवरचं त्यांच्याही विचारावर एक प्रकारचं भेसळ करण्याचा प्रयोग चालू आहे. त्याचाच भाग तुमच्या कराडमध्ये आणि पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर RSSच्या शाखेमध्ये गेले, गोळवण हेडगेवारांना भेटले आणि बाबासाहेबांना RSSच्या शाखेला भेटी दिल्या, असे RSSचे मुख्य प्रचारक लोक बोलत आहेत. मी यासाठी सांगतोय की ही महापुरुषांच्या विचारात भेसळ करून त्यांच्या विचाराला संपवण्याचा हा प्रकार आहे. जसं गुळाला मुंगळे लागतात ते गुळाच्या संरक्षणासाठी नसतात, ते गुळाला संपवण्यासाठी असतात. म्हणून तुम्ही जो दुसरा महत्त्वाचा प्रश्न उभा केला तो BT ॲक्टचा आहे, बुद्धगया ॲक्टचा. आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा या देशामधल्या संपूर्ण मानवजातीच्या उत्थानासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही बुद्धाच्या विचारावर चाललं पाहिजे. म्हणून त्यांनी रंगूनमध्ये मला वाटतं काहीतरी 1954च्या दरम्यान त्यांनी एक महत्त्वाचं भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणाची हेडिंगच आहे बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया अ ब्ल्यू प्रिंट. बाबासाहेब आंबेडकरांना भारतातल्या बुद्धिस्ट मुवमेंटला ज्या पद्धतीनं उभं करायचं होतं, पण आपण पाहत असाल BT ॲक्टच्या अनुषंगानंच मी हे बोलतोय. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की पुण्यातलं वेताळपेठ, पुण्यातलं बुधवारपेठ किंवा ज्यांनी कुणी महात्मा फुल्यांची पहिली शाळा पाहिली असेल, कुठे आहे ती पहिली शाळा, पुण्यातल्या वेताळपेठ बुधवारपेठेच्या भागेमध्ये. आता नेमकं त्या शाळेच्या समोरच दगडूशेठ हलवाई कुठून आले. त्या शाळेमध्ये आणि दगडूशेठ हलवाईमध्ये 10-20 फुटाचं सुद्धा अंतर नाही. बरं, आता लोक ती मोडकळीस आलेली ऐतिहासिक महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा बघायला कोणी जातं का. पण हजारो लोक दगडूशेठच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातात. ती वास्तू म्हणजे महाराष्ट्रानं महात्मा फुल्यांची पहिली शाळा बघण्याच्या ऐवजी दगडूशेठच्या हलवाईचं दर्शन घ्यायचं, घंटी वाजवायची आणि जायचं. हे त्याच जागेवर कसं काय झालं. म्हणजे तुम्ही BT ॲक्टच्या बाबतीत मी ते सांगतोय की ही जी प्रवृत्ती आहे, जिथं तो विचार जन्माला येतो तिथंच तो विचार मारायचा कसा. बुधवारपेठ आणि वेताळपेठ, अरे ही भारताच्या शिक्षणाचं केंद्रबिंदू आहे, आधुनिक भारताचं. जिथं महात्मा फुल्यांनी बुधवारपेठ कशासाठी प्रसिद्ध आहे आज, बदनामी केली ना. मग बुधवारपेठेत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आला, बिल क्लिंटननं बुधवारपेठेला भेट दिली. पण बिल क्लिंटननं महात्मा फुलेच्या शाळेला भेट दिली का. बिल क्लिंटनने बुधवारपेठेतल्या वेश्यालयांच्या अड्ड्यांना भेटी दिल्या आणि बिल क्लिंटनच्या माध्यमातून तिथं कॉन्डोमच्या मशिनी बसवण्यात आल्या. म्हणजे कशासाठी बुधवारपेठ प्रसिद्ध झाले आज. ही मी 2 उदाहरणं यासाठी देतोय की हा यांच्या कामाच्या पद्धतीचा एक भाग आहे. बुद्ध आमच्या विरोधात आहेत ना, बुद्ध विरोधात आहेत ना, तर बुद्धाला घोषित करून टाका बुद्ध आमचाच माणूस आहे. बाबासाहेब विरोधात आहेत ना, मग सांगून टाका वेदानुसार बाबासाहेब पण ब्राह्मणच आहेत. त्याच पद्धतीनं बुद्धगया, या बुद्धगयेच्या पूर्ण कमिटीवरच ताबा मारला आहे. आणि हा ताबा राजेंद्र प्रसाद जे तत्कालीन नेते होते त्यांच्या माध्यमातून बुद्धगया टेम्पल ॲक्ट बनला 1949. आणि त्या टेम्पल ॲक्टच्या माध्यमातून आज पूर्ण बुद्धगया काही फक्त भारताच्या प्रेरणेचा स्रोत नाही आहे, एक जागतिक स्रोत आहे. जगातले करोडो बौद्ध अनुयायी जे आहेत ते त्या स्थानाकडे अतिशय आदरानं बघतात. मी त्याच्या फार जास्त खोलात जाणार नाही. BT ॲक्टच्या मध्ये जे 2-3 महत्त्वाचे, हा टोटल कायदाच संविधान विरोधी आहे. कारण संविधानाचं एक आर्टिकल आहे आर्टिकल 13 आणि ज्या आर्टिकलवर मी आज वक्फ बोर्डाची चर्चा करतो ते म्हणजे ते आर्टिकल 26. ह्या दोन्ही आर्टिकलच्या बेसवर आर्टिकल 13 तर सांगतं की 26 जानेवारी 1950च्या पूर्वीचे जितके कायदे असतील, प्रथा असतील, रूढी असतील, परंपरा असतील त्या बेदखल करून टाका.
शून्य घोषित. हां, त्याला नल अँड वाईड घोषित करा अशा प्रकारचा भारताच्या आर्टिकल 13 तो दावा केला जातो, त्याची प्रोव्हिजन आहे. आणि या कायद्यानुसार तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल की याच्यामध्ये जो सेक्शन 3 आहे याच्यातला सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन सेक्शन 3वर आहे, सेक्शन 10वर ऑब्जेक्शन आहे. सेक्शन 3मध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे की 4 हिंदू 4 बौद्ध असतील आणि 5वा जो असेल तो तिथला कलेक्टर असेल आणि तो कलेक्टर हिंदू पाहिजे. मला एकच सांगायचं याच्यामध्ये, BT ॲक्ट आम्ही ते महाराष्ट्रभर त्याच्यावर आता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल चालू झालेत, लोक त्याचा विरोध करतायत. एकच प्रश्न याच्यामध्ये आपण समजून घेतला पाहिजे की बुद्ध धम्माला नष्ट करण्याच्या, त्याच्यामध्ये भेसळ करण्याच्या एका महत्त्वाच्या षडयंत्राचा हा एक भाग आहे, तो म्हणजे बुद्धगया टेम्पल ॲक्ट. या टेम्पलचं जे माझ्याकडं रिपोर्ट आहेत हे 2014चे रिपोर्ट आहेत. 2014मध्ये या मंदिराची वार्षिक उत्पन्न हे 106 कोटी सांगितलं गेलं आणि बाकायदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं या मंदिराच्या प्रबंधन कमिटीला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही 106 कोटी रुपयाच्या उत्पन्नाचं अजून ITR भरलं नाही. म्हणजे हा फक्त बुद्धाच्या विचाराला भेसळ करून संपवण्यापुरता मर्यादित भाग नाही, तर वर्षाला जी 100-200 आता 10 वर्षानंतर कदाचित त्याच्यात अजून मोठी वाढ झाली असणार आहे. तर या शेकडो कोटी रुपयाच्या मालमत्तेवर ताबा मारण्याच्या ब्राह्मणवाद्यांच्या प्रक्रियेचा तो भाग आहे. आणि त्या मंदिरानं राम मंदिर बांधायला पैसा दिलाय. बुद्धगया टेम्पल ॲक्टच्या अंतर्गत त्या प्रबंधन कमिटीने डॉक्टर त्यागराजन नावाचा माणूस त्याचा आज अध्यक्ष आहे. ह्या त्यागराजन आणि कमिटीच्या लोकांनी जे राम मंदिर अयोध्येत आता बांधलं जाते त्याला फंड दिलाय. हे इतकं भयंकर विडंबन बुद्धिझमचं आणि आंबेडकरी एकूणच संविधानिक विचाराचं सुरू आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की भारतातले जितकेही मोठे हाय प्रोफाईल मंदिर आहेत, पद्मनाभन मंदिर असेल, तिरुपती बालाजी मंदिर असेल, महाराष्ट्रातलं शिर्डी असेल किंवा मुंबईतलं सिद्धिविनायक असेल, वैष्णवदेवी असेल, पुरी जगन्नाथ असेल, या सगळ्या मंदिरांच्या प्रॉपर्ट्या आणि त्यातलं मॅनेजमेंट कोणत्या कलेक्टरकडे आहे? एकट्या बुद्धगयेचंच मॅनेजमेंट कलेक्टरच्या हातात तुम्ही देणं. आणि ह्या सगळ्या मंदिरांच्या प्रॉपर्ट्या आत्ताही राम वर्मा हा पद्मनाभन मंदिराचा पूर्ण ट्रस्टी आहे, जो तुमच्या मार्तंड वर्मा आणि त्रावणकोरच्या राजाच्या परिवारातला सदस्य आहे. जगन्नाथपुरीमध्ये गजपती देव चौथा नावाचा हा गजपती देव परिवारातला सदस्य आहे, त्याच्याकडे त्याचं नियोजन आहे, मुख्यमंत्र्याकडे नियोजन आहे. तिरुपती बालाजी मंदिराचं पूर्ण मॅनेजमेंट BR नायडू नावाच्या माणसाकडे आहे, तो काही कलेक्टर नाही. तुमच्या महाराष्ट्रातल्या शिर्डीचं जे मॅनेजमेंट आहे ते ससानेच्या ताब्यामध्ये आहे. सिद्धिविनायक मंदिराचं मॅनेजमेंट शिवसेनेचा नेता सदा सरवणकरच्या ताब्यामध्ये आहे. या सगळ्या मंदिरांच्या जेव्हा प्रॉपर्टीज आणि संचलन आणि अधिकार जेव्हा आम्ही पाहतो हे त्या ठिकाणच्या अशा प्रभावी व्यक्तीकडे सोपवलेले आहेत. मग एकट्या बुद्धगयाला कलेक्टरच्या माध्यमातून कंट्रोल करण्याची प्रक्रिया, तीच प्रक्रिया आता वक्फ बोर्डाच्या बाबतीत चालू आहे. वक्फ बोर्डाचे पण सगळे अधिकार आता कलेक्टरकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य की ह्या एकाच डोक्यानं चालणारी लोक आहेत. ही लोक हिंदू मंदिरांच्या बाबतीत वेगळा न्याय देतात आणि बौद्ध टेम्पलच्या बाबतीमध्ये यांची वेगळी भूमिका आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये या आंदोलनाचा भडका पूर्ण भारतभर उडालेला आहे आणि लवकरच BT ॲक्ट रद्द होऊन तो ओरिजिनल जे बुद्धिझमच्या विचाराचे खरे पाईक आहेत या लोकांकडे त्याचं हस्तांतरण होईल. आणि ते हस्तांतरण करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातले लोक आपली जीवाची बाजी लावण्यासाठी आता पेठून उठलेले आहेत, अशी महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती आहे. आपण बीडचेच आहात आणि बीड सध्या महाराष्ट्रात आणि देशात गाजते. जसं संतोष देशमुख असेल, सूर्यवंशी असेल, अशांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत, अतिशय निर्घृणपणे हत्या झालेल्या आहेत. मग हे महाराष्ट्र वेलफेअर स्टेट आहे ते पोलीस स्टेट होतं आहे का, किंवा याच्यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप होऊन किंवा शासन त्यांना वापरतं आहे का, अशा अनुषंगाने आपण काय
मांडलं. नाही, हे तर एकदम स्पष्टच आहे. वेलफेअर स्टेट टू पोलीस स्टेटकडं महाराष्ट्रच नाही, पूर्ण देशाची वाटचाल तशीच सुरू झालेली आहे. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये माझ्या विरोधातला आवाज, मला विरोध करणारा व्यक्ती हा पूर्णपणे संपूनच टाकायचा, अशा प्रकारची ही प्रक्रिया चालू झालेली आहे. मी तुम्हाला डेमोक्रेसीची एक खासियत सांगतो की डेमोक्रेसीमध्ये जो लीडर ऑफ ऑपोजिशन असतो, जो विरोधी पक्ष नेता असतो, त्याला कॅबिनेटचा दर्जा आहे. हा संविधानाच्या तरतुदीतला एक महत्त्वाचा भाग आहे. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. विरोधी पक्ष नेत्याला विमानापासून ट्रेनपासून प्रत्येक ट्रॅव्हलिंगची सुविधा मोफत आहे. प्लस त्याला Z+ सिक्युरिटी आहे. प्लस त्याला लाखो करोडो रुपयाचे अनुदान आहेत. आणि ही कॉन्स्टिट्युशनली बनवलेली एक पोस्ट आहे. भारताचं संविधान सांगतं की विरोधी पक्ष नेत्याला सर्व फॅसिलिटी दिल्या पाहिजे सरकारचा विरोध करण्यासाठी, सरकारचे भ्रष्ट कारभार, चुकीचे निर्णय एक्सपोज करण्यासाठी. हीच तर डेमोक्रेसी आहे. जर डेमोक्रेसी स्वतःहून विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन विरोध करण्याचा संविधानिक अधिकार देते, मग ती परंपरा गाव पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती परंपरा राबवली गेली पाहिजे. म्हणून विरोध करणं हा माझा संविधानिक अधिकार आहे. पण आता काय होतं आहे की जो नेता थोडासा मोठा असतो, दखलपात्र असतो, विरोध करत असेल तर त्याच्या मागं ED, CBI लावायची, CID लावायची, त्याला जेलमध्ये डांबायचं, त्याला धमकी द्यायची, तंबी द्यायची आणि त्याचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा. पण हे सामान्य लोकांसाठी नाही. सामान्य लोकांसाठी मग पोलीसच्या दंडुक्याचा वापर चालू झाला आहे. जो आंदोलन करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की सोमनाथ सूर्यवंशीचा गुन्हा काय, कसूर काय त्याचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शिल्पाचा अपमान झाला, त्या अपमानाच्या विरोधात तो प्रोटेस्ट करत होता. प्रोटेस्ट करणं त्याचा फंडामेंटल राईट होता. बरं ठीक आहे, तुम्ही अटक केली. अटक केल्यानंतर त्याला मरेपर्यंत मारण्याचा तुम्हाला ऑर्डर दिल्या कुणी? त्याला मरेपर्यंत मारण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? बरं दिला तर दिला, एवढं खोटं बोलायचं? खुद्द महाराष्ट्राचा गृहमंत्री विधिमंडळात उभा राहून बोलतो की तो मुलगा श्वसन विकारानं मेला, जेव्हा की त्याच पिरियडमध्ये पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट प्रकाशित झाला होता. आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये जो स्पष्ट उल्लेख केला होता, डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरी, म्हणजे त्याचं स्पष्ट लिहिलं असताना एवढं खोटं देवेंद्र फडणवीस बोलतात. आणि अजूनपर्यंत एकाही नालायक पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही. त्या पोलिसांना शिक्षा होत नाहीत. त्याला सस्पेंड करा, त्याचं ट्रान्सफर करा, त्याला डिसमिस करा म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोकांना आंदोलन मोर्चे काढावे लागतात. आणि अशा नराधम पोलीस अधिकाऱ्याला खुलेआम भेटणं, त्याच्याशी हसत बोलणं, हे काम एकनाथ शिंदे करतायत. आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच्यावर पांघरून घालतायत. जेव्हा की आता ह्युमन राईट्सचा रिपोर्ट आला, पोस्टमॉर्टम, बघा मला जेवढं कायद्याचं आकलन आहे, कायद्याच्या भाषेमध्ये जो मेडिकल रिपोर्ट असतो हा अंतिम आणि कसलंही चॅलेंज न करता येणारा रिपोर्ट असतो. माणसांचे स्टेटमेंट, माणसांची भाषा, एखादा आय विटनेस, एखादा एअर विटनेस, याच्यामध्ये थोडेफार 19-20 तुम्ही करू शकता. पण पोस्टमॉर्टमच्या मेडिकल रिपोर्टमध्ये तुम्ही काय करतायत? बरं, सरकार तुमची, हॉस्पिटल तुमचे, यंत्रणा तुमच्या, डॉक्टर तुमचे, तिथली व्हिडिओ सिस्टीम तुमची, कॅमेरा सगळं तुमचंच आहे ना. बदलायचं होतं, नाही बदलता आलं. मग जे सत्य समोर आलं ते मान्य करा ना. आणि मल्टिपल इंजुरीज याच्यामध्ये पुरावा आहे की त्याला एक माणसानं मारलेलं नाही. जे त्या वेळेला पकडण्यात आलेली जे जवळपास 52-53 लोक होती, त्याच्यातली अनेक लोक ही सोमनाथच्या पोलीस कस्टडी सोबत होती. ते आय विटनेस आहेत. त्यांनी त्यांच्या डोळ्यानं बघितलं की किती पोलीस त्याला मारत होते. ते आय विटनेस उपलब्ध आहेत आमच्याकडं. कोण मारत होते, कोणते पोलीसवाले होते, हा एक पुरावा आहे की एक पारधी जातीतला माणूस एका माणसाला मारतो, तर या पारधी जातीच्या माणसाला प्रयागराजमधून विमानानं अटक करून आणली जाते. आणि ब्राह्मण समाजातला माणूस तो मात्र मोकाट असतो,
शेवटी त्याला अटक करण्याची ऑर्डर कोर्टाला द्यावी लागते. कोर्ट करून खोक्या भोसलेला अटक करण्याची ऑर्डर कोर्टानं दिली नाही, पोलिसांनी जाऊन त्याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. आणि प्रशांत कोरटकरला अटक करा हे कोर्टाला सांगण्याची वेळ येते, हा पुरावा आहे. आणि त्या सोलापूरकरला तर पोलिसांनीच प्रोटेक्शन दिलेलं आहे. सोलापूरकरनं बाबासाहेबांचा, शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि त्याला प्रोटेक्शन पोलीस देत आहेत. मी हे स्पष्टपणे आपल्याला सांगतो की सध्या पोलीस हा एक सुरक्षित विरोधकांना संपवण्याचं माध्यम आहे. राजकीय नेतेमध्ये येणार नाहीत. पोलिसाच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना झोडपायचं, आपल्या विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, आपल्या विरोधकांना पाहिजे त्या पद्धतीनं रगडायचं. असे मी एक नाही तुम्हाला महाराष्ट्रातले शेकडो उदाहरणं सांगू शकतो. आणि हे मी फार जबाबदारीनं बोलतो आहे, कारण अक्षय शिंदेच्याही बलात्कार प्रकरणामध्ये, बदलापूरच्या कल्याणच्या त्याही प्रकरणामध्ये शेवटी मुंबई हायकोर्टानं सुमोटो पद्धतीनं सगळ्या प्रकरणाचा तपास करून सगळे पुरावे पाहून मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश रेवती ढेरे मॅडम यांनी पोलिसांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश हा हायकोर्टानं दिला आहे. पोलिसांनी याच्यात कसूर केल्याचा त्याच्यामध्ये पुरावे सिद्ध झालेले आहेत. म्हणून ह्या 2-3 प्रसंगातून मी स्पष्टपणे सांगतो की पोलीससुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यासारखं वागायला महाराष्ट्रात चालू झालेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र वेलफेअर स्टेटमधून पोलीस स्टेटच्या दिशेनं चाललेलं आहे. आणि हे अडवण्यासाठी कदाचित भविष्यामध्ये हे आंदोलन काय मागेल मला माहीत नाही. रक्त मागेल, घाम मागेल, वेळ मागेल, बुद्धी मागेल, बलिदान मागेल. पण जर तुम्हाला ही हुकुमशाही संपवायची असेल तर भविष्यामध्ये लाखो करोडो लोकांना याच्या विरोधात आपला आवाज बुलंद करावा लागेल. हे आपल्या महामंथनच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या दर्शकांना या निमित्तानं विनंती करतो. गेली 20-25 वर्षे आपण सामाजिक चळवळीत आहात, आंबेडकरी चळवळीत आहात, संघर्ष करताय, संघर्ष पाहताय. तुम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, मोर्चे काढलेत, संप केलेले आहेत. तर ह्या दृष्टीने आता एक नवीन जे अधिनियम येतोय म्हणजे सुरक्षा अधिनियम वगैरे, तर त्या संदर्भानं आपण काय सांगा? बघा, आता हा टेक्निकल आणि कॉन्स्टिट्यूशनल विषय आहे, हा लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे आणि हा ॲक्च्युली आपल्या सगळ्यांच्या मूलभूत अधिकाराचा विषय आहे. आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं की जनतेला जितके विषय भावनिक असतात ते खूप लवकर त्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. जे विषय थोडे इंटेलेक्च्युअल असतात किंवा जे विषय टेक्निकल असतात ते फारसं लोकांना आकर्षित करत नाहीत. तुम्ही जो विषय उपस्थित केलेला आहे तो फंडामेंटल क्वेश्चन आहे, पण आम पब्लिकमध्ये त्याचे पडसाद आता उमटणार नाहीत. जेव्हा हा कायदा बनेल आणि जेव्हा लोकांना आपली विरोध करण्याची ताकद आता पोलिसांच्या माध्यमातून संपवली जाणार आहे, याचे जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन चालू होतील, आंदोलन करणारे, काळे झेंडे दाखवणारे, रस्ता रोको करणारे माणसं जेव्हा उचलून 7-7 वर्ष जेलमध्ये डांबले जातील, किती वर्ष? 7 वर्ष, तेव्हा लोकांना कळेल की अरे बापरे, हे काय कायदा आला, ही कोणती जुलूम आला, हा कोणता हुकुमशाहीचा प्रकार आहे. म्हणून लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की भाजप RSSच्या माध्यमातून जनसुरक्षा, विशेष जनसुरक्षेच्या नावाखाली एक नवीन कायदा महाराष्ट्रात लागू होण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि मला भीती आहे की कदाचित ऑक्टोबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा पारित केला जाईल. या कायद्याचा ड्राफ्ट बनलेला आहे. 18 सेक्शनचा कायदा हा बनून रेडी झालेला आहे. या कायद्यातल्या मी 2 गोष्टी सांगतो की हे बनलेलं आहे, आमदार त्यांचे आहेत, मंत्रिमंडळ त्यांचं आहे, त्यामुळे ते पास होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पण जर जनतेनं कडाडून विरोध केला तर या आधुनिक हुकुमशाहीपासून आपल्याला वाचता येईल. अन्यथा याचं सगळं नियोजन झालेलं आहे. या कायद्यामध्ये बघा, कुठले आता जितके आपल्या देशातले कायदे आहेत ना, कोणत्याही कायद्यामध्ये, खास म्हणून क्रिमिनल लॉजमध्ये कृती करणं क्राईम मानलं जातं, विचार करणं क्राईम नाही. मला तुला मारायचं आहे हा विचार करणं क्राईम नाही आहे, कृती करणं क्राईम आहे. पण आता जो नवीन कायदा येतोय त्याच्यात असा बेत आखणं, असा विचार जरी तुम्ही केला
तरी तो 7 वर्ष 3 वर्ष जेलमध्ये डांबण्याच्या शिक्षेला पात्र असणार आहे. म्हणजे बेत आखणं आणि घटना घडणं, घटना घडल्यानंतर तुम्ही नक्कीच त्याला शिक्षा द्या. पण जर कुणी एखादा विचार करत असेल तर तरी सुद्धा तो आरोपी आहे. बरं, आता मी विचार करत होतो हे तुम्ही कसं सिद्ध करणार? मग तुम्हीच म्हणायचा हा विचार करत होता स्वतःच, म्हणजे तुम्ही मनानच म्हणायचा हा विचार करत होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या कायद्यातला जो आमच्यासाठी सगळ्यात आक्षेपार्ह शब्द आहे, विचार करत होता, बेत आखत होता, असं नियोजन करत होता, म्हणून आम्ही याला 7 वर्ष जेलमध्ये डांबतोय. अरे कृती केली असेल, एखादी राष्ट्रविघातक कृती केली असेल, समाजविघातक कृती केली असेल, राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणारी कृती केली असेल तर तुम्ही त्याला 7 वर्ष डांबा, आमचं काही म्हणणं नाही, तो कोणी असेल. बेत आखत होता म्हणजे त्या बेत आखण्याचे पुरावे काय, त्या बेत आखण्याच्या संदर्भातले तुमचे क्रायटेरिया काय, म्हणजे कशाच्या आधारावर तुम्ही म्हणणार हा बेत आखत होता. म्हणजे विचार, म्हणजे मी जर एखादा या व्यवस्थेच्या विरोधात माझा विचार व्यक्त केला, चीड उत्पन्न आली आणि मी विचार व्यक्त केला की या व्यवस्थेला जाळून टाकलं पाहिजे, मी विचार व्यक्त केला, ही ब्राह्मणवादी करोडो लोकांचं रक्त पिणारी उद्ध्वस्त करणारी व्यवस्था जाळून टाकली पाहिजे, आता हा माझा शब्द आहे. आता या शब्दाला जर तुम्ही उद्या म्हटले की हा काहीतरी जाळपोळ करायचा विचार यानं व्यक्त केला आहे, याला उचला, हा प्रकार आहे. मी इथल्या ब्राह्मणवादी जातीवादी व्यवस्थेच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जी माझा आक्रोश आहे, तो माझा आक्रोश व्यक्त जरी केला तरी हा भविष्यात दंगल घडवेल, हा भविष्यात काहीतरी हिंसाचार घडवेल, अशा नावाखाली मला अटक होऊ शकते. आज मला माझा संताप व्यक्त करण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा अधिकार या कायद्याच्या माध्यमातून हिसकावून घेतला जाणार आहे आणि कुणी हिंमत करणार नाही बोलायची. आता प्रत्यक्ष कृती तर कुणी करत नाही, कमीत कमी आपण बोलून व्यक्त करतो, मग ती बोलून आपला संताप व्यक्त करण्याचाही अधिकार या कायद्यातून हिसकावला जाणार आहे. अतिशय घातक गोष्ट आहे, याला भविष्यामध्ये मोठा कडाडून विरोध करणं गरजेचं आहे. अलीकडे आंबेडकरी जयंतीला एक उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे, ते प्रतिष्ठेसाठी आहे की परिवर्तनासाठी? आता हा फार मोठा विषय आहे, आपल्याला आपण नंतर याच्यावर अजून कधीतरी विस्तारानं नक्कीच बोलू. पण मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त स्तुती आणि प्रशंसा करून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करता येणार नाही, कारण बाबासाहेबांनी जे केलं आहे ते कृतीमधून केलेलं आहे. आत्ता जे महाराष्ट्र काय देशभरामध्ये जे काही चित्र आहे हे बहुतांश चित्र परिवर्तनाचं न राहता ते प्रतिष्ठेचं आहे, स्तुती आणि प्रशंसेचं आहे. आणि प्रॅक्टिकली बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारचा संविधानिक भारत बनवायचा होता, इथल्या करोडो लोकांना इथल्या जातीच्या, गरिबीच्या, बेरोजगारीच्या आणि एकूणच शोषणाच्या दलदलीतून बाहेर काढायचं होतं, ती करोडो लोक त्या दलदलीत अजूनही फसलेली आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी जी कृती करणं गरजेचं आहे, ती कृती करत असणाऱ्या जयंती मंडळांना मी शुभेच्छा देतो. पण जे जयंती मंडळ पैसा दुसऱ्याचा, DJ दुसऱ्याचा, कुणाकून DJ आणतात, कुणाकून पैसा आणतात आणि कुणाच्या माध्यमातून काय करतायत हे महाराष्ट्रातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. मी जयंतीच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की आंबेडकर जयंती हा प्रतिष्ठेचा विषय करू नका, आंबेडकर जयंती हा विषय परिवर्तनाचा आहे. आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं काम झालं पाहिजे. आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून इथल्या करोडो बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून संविधानिक भारत निर्मितीची प्रक्रिया भक्कम झाली पाहिजे. आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून जातीच्या, धर्माच्या, गरिबीच्या आणि वेगवेगळ्या शोषणाच्या प्रक्रिया बंद झाल्या पाहिजे, तर ती आंबेडकर जयंती समाधानकारक असेल. फक्त आंबेडकरांच्या नावानं मनोरंजन करणं आणि फक्त आंबेडकरांच्या नावानं काहीतरी प्रतिष्ठा एकमेकांच्या जपणं हे मला तरी आत्ताच्या परिस्थितीनुसार मान्य नाही. जर परिस्थिती सामान्य झाली, सर्वांना न्याय मिळण्याची प्रक्रिया घट्ट झाली, मजबूत झाली, तर आंबेडकर जयंती आज ज्या उल्हासानं आपण करतो ह्या उल्हासानं करायला काही हरकत नसेल. पण आज फक्त
उल्हास आणि फक्त एक प्रकारचा आनंद व्यक्त करायचा आणि व्यवहारामध्ये मात्र पूर्ण देश आंबेडकरांच्या संविधानाचा खून करणारी यंत्रणा इथं कार्यरत आहे. तर ही आपल्याला परवडणारी गोष्ट नाही. म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष करतानाच बाबासाहेबाच्या संकल्पनेतला भारत टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे, हे या निमित्तानं मी सांगतो. अगदी निश्चितच आपण या ठिकाणी ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे सरांची प्रगल्भता, त्यांचं प्रत्येक विषयावरती सखोल आणि चिकित्सक संशोधक वृत्तीने केलेला हा अभ्यास दिसून आला असेल. आज या ठिकाणी अनेक विषयावरती त्यांनी त्या पद्धतीनं आणि पुढे येणारे जे काही आपल्याला संकट असतील, समस्या असतील, त्याला आत्ताच कशा पद्धतीनं आपण त्याला टॅकल केलं पाहिजे अशा दृष्टीनं हे विचार मंथन झालेलं आहे. यालाच आपण महामंथन म्हणतो आहे. तर या महामंथनामधून आपण निश्चितच काहीतरी बोध घेऊया आणि आपलं मार्गदर्शन अतिशय चांगल्या रीतीने जर आंबेडकर चळवळ असतील किंवा सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. आपण या ठिकाणी आमच्याशी चर्चा केलीत. धन्यवाद. धन्यवाद.